आता 2025 मध्ये तर आपली लय जिरली भाऊ कांद्यानं. आता कांद्याला काय लय भाग आहे असं काही नाही. पण मग आहे ना आपण काय करतो माहिती आहे का आपल्या भागात नुसतं एकाच पिकावर भर देऊ राहिलो. थोडं ना आपले विचार बदलले पाहिजे भावांनो. नाही तर काही खरं नाही. नुसते बोजे वाहून बजे खायचे कामं झाले. हा ना लय अवघड आहे. आता मी ना इथं प्रयोग म्हणून आहे ना हवा हा जवळजवळ 1.5 बिघा आहे ना बटाटा लावेल. एकदम असं मस्त आहे आणि एकदम कमी खर्चात आहे बरं का. याला जवळ असं म्हणा का 2-1 औषधाचे हाय स्प्रे झाले फक्त. कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकदम साधारण. लय काय हाय पाय असं काही नाही. आणि खादही काही नाही मापातच आहे. 1-2 गुणी टाकेल असेल. अहो बाकीच्या पिकांना खूप खर्च करावा लागतो. थोडं ना आपण नवीन पिकांक वळलो पाहिजे. नाही तर लय जिरवायचे कामं चालू आहे भाऊ आपल्यावाली. उद्याचा दिवस चांगला बनवायसाठी आजचे दिवस आपण असेच घालू राहिलो बरं का. काय वाटतं तुम्हाला? थोडं ना नवीन पिकांक वळलं पाहिजे तर काहीतरी होईल. म्हणजे सगळं समतोल होईल. नाही तर ना काही खरं नाही. मोकार गर्दी भाऊ मार्केटला मोकार गर्दी कांद्याची. त्याच्यामुळे थोडा विचार करा आणि थोडे नवीन पिकांकडे वळलंच पाहिजे. काही अडचण नाही. आता कोणतंही पीक कुठं व्हायला लागलं. त्याच्यामुळं करा विचार करा. चला राहू द्या लक्ष तुमच्या लहान भावाकडं.